बातमी आहे नारायणगाव येथून। बिबट्या सफारी जुन्नर तालुक्यामध्येच व्हावी या मागणीला सर्वत्र जोर धरत असतानाच माजी आमदार शरद सोनवणे व विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्यानंतर आता भाजपच्या नेत्या व जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना बिबट्या सफारी न होण्यामागे आजी माजी आमदार हे सपशेल फेल झाले आहेत असा घणाघात केला आहे। जुन्नर तालुका हा बिबट्या प्रवण क्षेत्र असताना नेमकी आशाताई बुचके यांनी काय मागणी केली आहे याविषयी पाहूयात। एक विशेष बातमी, ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, नारायणगाव। माझी भूमिका अशी असणार आहे की 16 सालापासून बिबट्या सफारी आंबेगाव या ठिकाणी होणार हे सगळ्यांच्या, प्रत्येक नागरिकाच्या मनावर, प्रत्येक मतदाराच्या मनावर बिंबवण्यात आलं। याच्यासाठीचे प्रयत्न झाले नाहीत हे म्हणणं चुकीचं आहे। याच्यासाठी प्रयत्न झाले, परंतु प्रयत्नकर्त्याने त्यावेळच्या असणाऱ्या लोकप्रतिनिधीला ते पूर्णत्वाला नेता आलं नाही, हा त्याचा भाग आहे। त्यांनी काय करायला पाहिजे होतं, काय नाही झालं याच्या फंदात मला पडायचं नाहीये। परंतु या जुन्नर तालुक्यातला असणारा हा बिबट्या, हा सह्याद्रीच्या कारेकोपऱ्यातून फिरणारा, हा या ठिकाणी अनेक आपण बघितलेत की शेतकरी कुटुंबातल्या महिला शेतात काम करताना या ठिकाणी असणारा क्षेत्रफळ पाहिलं आणि 5 धरणांचा असणारा हा तालुका पाहिला आणि संपूर्ण या ठिकाणी काही कुठली MIDC नाही, त्यामुळे बिबट्याला, कुठल्याही प्राण्याला पोषक असं वातावरण असणारा हा जुन्नर तालुका एकमेव तालुका ह्या महाराष्ट्राच्या पटलावर आहे। आणि म्हणून बिबट्या हा जुन्नर आंबेगाव तालुक्याचं भूषण म्हणून महाराष्ट्रात गाजत असताना 16 सालापासून आतापर्यंत बिबट्या सफारी ही आंबेगावांना होणारच हे आम्हीच पाहिलेलं स्वप्न आणि याच्यावर त्यावेळी झालेल्या वेळोवेळचा माझ्याकडे टिप्पणी आहे। कारण तसं पाहायला गेलं तर एवढा मोठी फाईल आहे, कोणी आतापर्यंत तुमच्यासमोर कागद घेऊन बसलं नाही आहे, पण मी तुम्हाला ही टिप्पणी देऊ इच्छिते की ज्याच्यामध्ये अगदी क्रमवार पहिल्या पेपर पासून तर आतापर्यंतच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत की कशा कशा मिटिंगा झाल्या, एक्वायर झालेल्या 585 एकर जागा त्या ठिकाणी एक्वायजेशनचं प्रोसेस सुरू करायची, त्याच्यासाठी मोठे मोठे म्हणजे मंत्रालयापर्यंत आणि आपल्या असणाऱ्या वन विभागाचं जे खातं पुण्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये खांडेकर होते, त्याच्यानंतर मी दुसरे अधिकारी आले, परंतु तिथे झालेल्या मिटिंगांचा सुद्धा गोषागार माझ्याकडे आहे। त्या ठिकाणी मिटिंगा झाल्या, मिटिंगांमध्ये ठरलं, म्हणूनच या ठिकाणी वारंवार अधिकारी येत होते, पाहणी करत होते, शिक्कामोर्तब झाला। शिक्कामोर्तब झाला नसता तर कदाचित आपण पाहताय की 18ला या ठिकाणी 17-18 मध्ये त्या ठिकाणी टेंडर झालं। त्या टेंडरची कॉस्ट होती 1.5 कोटी, परंतु त्यावेळी ते 1.5 कोटी भरलं गेलं नाही। त्यावेळच्या लोकप्रतिनिधीला ते जमलं नाही, त्यांना जमलं नाही आणि यांना करता आता ह्या 65 कोटीच्या गप्पा करताय। परंतु दुर्दैव त्याही पुढे जाऊन सांगतो की जे बिबट्या सफारी आपण चालवतोय ते म्युच्युअल मध्ये एका NGO कडनं चालवतोय आणि म्हणून आता आपल्याकडे डॉक्टर वगैरे उपलब्ध नाही पशुसंवर्धनकडे, म्हणून त्या ठिकाणी आपण NGOशी हात मिळवणी करून त्या ठिकाणी ते बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून माणिकडोच्या या ठिकाणी ते चालवायचं काम करतोय। याही पलीकडे जाऊन मला असं सांगायचं की त्या ठिकाणी 2 कोटीचं अद्यावत हॉस्पिटल उभं आहे, परंतु ते बंद आहे। का बरं त्याचं ओपनिंग झालं नाही, कुणामुळे अडलं, याच्याकडे कोणी लक्ष वेधणार आहे का? बिबट्या सफारी होणार ती जुन्नर मध्येच होणार। माजीनी काय केलं, त्याला काय नाही जमलं आणि आजीनी का करू नये ते कोणाच्या दबावाखाली आहे याच्याशी आशाताई बुचकेला काही घेणं देणं नाही। कारण या राज्यात 16 पासून 20 पर्यंत राज्यकर्ते म्हणजे युतीच्या सरकारमध्ये असणारे सुधीर मुंगीटवार हे मंत्री होते या खात्याचे आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे त्या ठिकाणी अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी झाली पाहिजे। याच्यासाठी माझे प्रयत्न 3 दिवस मी गप्पा आहे, म्हणजे माझी ही वादळापूर्वीची शांतता आहे हे पहिलं लक्षात घ्या। याच्यावर मी आंदोलन करणारच आणि बिबट्या सफारी होणार तर तो जुन्नर मध्येच होणार, बारामतीमध्ये होणार नाही। कारण बिबट्याला, वाघाला जे अनुकूल वातावरण लागतं किंवा ज्या पद्धतीचं क्षेत्र लागतं ते फक्त जुन्नर मध्येच आहे आणि म्हणून जुन्नर मध्येच बिबट्या सफारी होणार, ती कुठेही आम्ही जाऊ देणार नाही। अनेक कार्यालय इथून मागच्या लोकप्रतिनिधींनी घालवली,
परंतु आता आम्ही चंग बांधलेला आहे, जुन्नरकरांनी चंग बांधलेला आहे का बिबट्या सफारी हा निश्चितपणाने आजपर्यंत आम्ही आमच्या शेतकऱ्यांनी दिलेली बलिदान बघा, या ठिकाणी कित्येक जीव गमावले आम्ही, कित्येक पशु गमावले आम्ही, आणि मग एवढं सगळं गेल्यानंतर तुम्ही काय बारामतीमध्ये बिबट्याची उत्पत्ती करणार आहात का? मग बिबट्या जर इथेच राहणार असतील आणि इथे आमच्या जीवावर उदार घेऊन तुम्ही इथून बिबट्या तिथे नेणार असाल तर बिबट्या सफारी बारामतीमध्ये नाही, जुन्नर तालुक्यातच होणार, शिवछत्रपतीच्या भूमीतच होणार, लवकरच आंदोलन होणार. जस्ट वेट अँड वॉच. युतीच्या सरकारमध्ये 16 या बिबट्या सफारीची सुरुवात झाली. त्या काळातल्या लोकप्रतिनिधीला ते जमलं नाही आणि म्हणून 1.5 कोटीच्या सर्वेक्षणाअभावी हा प्रोजेक्ट थांबला. पण तुम्हाला ही मी जी टिप्पणी देणार आहे याच्यामध्ये इत्थंभूत माहिती आहे की त्याची सुरुवात झाली कशी, मिटिंगा कशा कशा झाल्या, आणि त्या पुण्यामध्ये त्याचा रेकॉर्ड आहे वन विभागाच्या खात्यामध्ये, आणि त्या खात्याच्या मध्ये झालेली एवढी मोठी फाईल त्याचं मी तुम्हाला शॉर्ट बट स्वीट ही झालेल्या आतापर्यंतच्या 16 पासून तर 22 पर्यंत 21 पर्यंत तुम्हाला सगळी माहिती देते. परंतु मला याच्यात सांगावंसं वाटतंय की 585 एकर आंबेगव्हाण या ठिकाणी बिबट्या सफारीसाठी त्या ठिकाणी उभारणी होणार होती. त्याच्यासाठी अनेक अधिकाऱ्यांच्या व्हिजिट झाल्या, त्या ठिकाणी टेंडर सुद्धा झालं. टेंडरचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी आढावा पाहायला मिळेल. 1.5 कोटीच्या टेंडर अभावी ते टेंडर भरून न घेतल्यामुळे ते त्यावेळची ती झालेलं सर्वेक्षण थांबलं. परंतु बिबट्यासाठी पोषक वातावरण या जुन्नर तालुक्यातच आहे, शिवछत्रपतीच्या भूमीतच आहे, आणि म्हणून आम्ही अनेक जीव, अनेक शेतकरी महिला, अनेक शेतकरी गमावले, अनेक बालकं गमावली, अनेक पशुधन आम्ही गमावलंय. आणि मग ज्यांनी एवढं सगळं गमावलंय आणि उत्पत्ती काय बारामतीमध्ये होणार नाही याच्यात पूर्णपणे राजकारण आहे. त्यावेळच्या असणाऱ्या युती सरकारमध्ये हा निर्णय झाला, परंतु त्यावेळच्या लोकप्रतिनिधीला तो करता आला नाही. परंतु आताचा सुद्धा खूप शहाणा आहे असं म्हणण्यात देखील शहाणपणा नाही. तेव्हा 1.5 कोटी कमी पडले, आता 60 कोटी उभारायचे असतील तर मला एकच प्रश्न विचारायचा आहे, दोघांनाही जमलं नाही, परंतु आशाताई बुचके हा बिबट्या सफारी या जुन्नरमध्ये करणार आणि याच्यासाठी जे जे करावं लागेल रस्त्यावर सुद्धा उतरणार, आंदोलन सुद्धा करणार, पण न्याय मिळवून देणार जुन्नर तालुक्यातल्या या जनतेला ज्यांनी खूप काही सोसलं आहे. आणि केंद्राकडेही यांनी किती ओरडलं तर काही होणार नाही, कारण याच्यामध्ये पूर्ण सहभाग हा केंद्राचा लागणार आहे आणि केंद्रामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट करणार तर आशाताई बुचकेच करणार, दुसरं कोणी करूच शकत नाही.